नमस्कार मित्रांनो. दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. दुर्गा अभिषेकला म्हणत असते की अभिषेक, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते, हवं असेल तर तू गौरीलाही विचारू शकतोस. मला दादासाहेबांचा सूड घ्यायचा होता. तुझा विश्वासघात कधीच करायचा नव्हता. फक्त तुझ्या प्रेमापोटी मी माझ्या हेतूकडे कानाडोळा करायला तयार झाली. पर अभिषेक म्हणतो की मग हे आधी का नाही सांगितलं मला. दुर्गा म्हणू लागते की अरे मी खूप वेळ सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर अभिषेक म्हणतो की काहीही बोलू नको, तसं पण आता आपलं नातं संपलेलं आहे. दुर्गा पुढे बोलू लागते की अभिषेक, तुला आठवतं का लग्नाच्या आदल्या दिवशी मी तुला एक व्हॉइस नोट पाठवली होती आणि मी तुला फोन करून विचारलं होतं, त्यामध्ये मी सगळं खरं सांगितलं होतं. त्यावर अभिषेक म्हणतो की मी अशी कुठलीही व्हॉइस नोट ऐकलेली नाहीये आणि जर मी ती ऐकली असती तर आपल्यात तेव्हाच वाद झाले असते ना. त्यावर दुर्गा म्हणते की हा सगळा गोंधळ अजिंक्य दादांमुळे झाला. त्यावर अभिषेक म्हणतो की इथे दादांचा काय संबंध आहे. दुर्गा म्हणते की या दादांचा संबंध आहे, कारण जी व्हॉइस नोट तुला ऐकण्यासाठी पाठवली होती ती चुकून दादांनी ऐकली व त्यांनी परस्पर डिलीट केली. हे त्यांनी मला लग्नाच्या 2 मिनिट आधी सांगितलं होतं. त्यानंतर मी लग्नातही सांगण्याचा तुला प्रयत्न केला पण नाही शक्य झालं. त्यावर अभिषेक हसून म्हणतो की छान, आता एक नवीन गोष्ट रचायला सुरुवात केली. दुर्गा आता बाद झालं, नाहीतर माझा उद्रेक होईल आणि काहीही परिणाम होतील. इट्स बेटर तू इकडनं निघून जा. त्यावर दुर्गा, अभिषेक प्लीज माझं ऐकून घे. पण अभिषेक मात्र काही ऐकायला तयार नसतो आणि जोरात तू इथून निघून जा असं म्हणून ओरडतो. इकडे अजिंक्यला दमयंतीचा फोन येतो. तो फोन उचलतो आणि म्हणतो, कशाला फोन केला, तुला किती वेळ सांगितलंय मला फोन करायचा नाही. त्यावर दमयंती म्हणते की हा ठीक आहे, हा फोन शेवटचा, यानंतर आपण फोनवर नाही समोरासमोर बोलू. त्यावर अजिंक्य म्हणतो की मला इंटरेस्ट नाही तुला समोर भेटण्यात. दमयंती म्हणते ठीक आहे, तुम्ही नका येऊ, मी येते ना तुमच्या घरी. मला नाही लाज वाटत जगासमोर ओरडून सांगायची आपलं काय नातं येते. त्यावर अजिंक्य म्हणतो की अच्छा, मग हा खेळ खेळणारेस तू आता. तू माझ्या घरी येऊन सांगणार की तुझं माझं लफडं होतं. अगं कोण विश्वास ठेवणार तुझ्यावर, जगाला माहित नाही की तुझे काय धंदे आहेत ते. त्यावर दमयंती म्हणते की आवाज खाली अजिंक्यराव, तुम्ही ना मला पुरतं ओळखलं नाही अजून. मी जर माझ्या लायकीवर आले ना तर तुमचं जगणंही मुश्किल करून टाकेल. त्यावर अजिंक्य म्हणतो की मोहित्यांचं रक्त आहे माझ्यात, माझं कोण वाकडं करून घेणार आहे आणि तुलाही ह्या मोहित्यांनीच उभं केलंय. पुढे दमयंती म्हणते की 14 वर्षापूर्वी याच दमयंतीने काय केलं होतं आठवतंय ना, एका माणसाचं आयुष्य बर्बाद केलं होतं. अजिंक्य म्हणतो की त्याचेच भोग भोगतोय आम्ही, पण मी असेपर्यंत कोणावरही काही बी संकट येऊ देणार नाही. इकडे साळुंके शांताराम गवसला शोधून काढतो आणि मारू लागतो, सांग कोण आहेस तू. त्यावर शांताराम म्हणतो की मी साधा माणूस आहे साहेब, इथं गावच्या गावठाणात राहतो आणि भाजीपाला विकतो, मी काय नाही केलंय साहेब. त्यावर साळुंके म्हणू लागतो की चोरून व्हिडिओ काढायचा, लोकांना पाठवायचा आणि ब्लॅकमेल करायचा, हा पण धंदा आहे का तुझा. तेवढ्यात अमय तिथे येऊन त्याला विचारू लागतो, कोणाचा नंबर आहे हा, तुझ्या नावावर रजिस्टर आहे, साळुंकेच्या टीमने चौकशी केली आहे. त्यावर रामगवस, साहेब मला काहीच माहीत नाही असं म्हणू लागतो. त्यावर अमय म्हणतो की हे बघ, आम्ही शांततेत विचारतोय तर सांग, तू दादासाहेबांशी पंगा घेतलायस, तुला जीवाला मुकावं लागेल, म्हणून खरं काय ते सांग. त्यावर शांताराम गवस म्हणतो की माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, मी यातलं काहीच केलेलं नाहीये. पुढे तो बोलू लागतो की साहेब, तो माझा नंबर असला तरी मी कधीच वापरला नाही. त्यावर अमय म्हणतो नाही वापरला म्हणजे. त्यावर तो सांगू लागतो की साहेब मला पैशांची नड होती, त्यामुळे एक माणूस माझ्याकडे आला आणि मला तुझ्या नावावर सिम कार्ड घेऊन दे म्हटला. त्याने पहिल्यांदा 10,000 रुपये दिले आणि काम झाल्यावर 10,000 रुपये देतो म्हटला. विचारतो कोण होता तो. त्यावर शांताराम म्हणतो माहित नाही साहेब, त्याने तोंड बांधलेलं होतं. अमय म्हणतो की हा असा नाही ऐकायचा, तर पुढे द्यायला इथेच, आता याचं काय करायचं हे दादासाहेबच बघतील असं म्हणून ते तिथून निघून जातात. इकडे अमय दादासाहेबांना अपडेट्स द्यायला निघतो. तेवढ्यात ईशा तिथे येते आणि म्हणते की मला तुझ्याशी बोलायचंय. त्यावर अमय म्हणतो की मला एक दादासाहेबांकडे महत्वाचं काम आहे, त्यानंतर बोलतो. त्यावर ईशा त्याचा हात धरून म्हणते की मी ऐकलंय की तू करिअर स्विच केलंय. त्यावर अमय म्हणतो म्हणजे म्हणजे तू इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर झालाय असं ऐकलंय मी. सांगितलेलं नसलं तरी गोष्टी कानावर येतात माझ्या. त्यावर अमय म्हणतो की असं काही नाही ईशा, फक्त दादासाहेबांनी सांगितलं म्हणून. त्यावर ईशा म्हणते की वाट दादासाहेब, उनके अलावा कुछ दिखता नाही क्या तुझे, फक्त ते म्हणतील तेवढंच करायचं. तर अमय म्हणतो की मी जे काही करतोय ते आपल्या घरासाठी करतोय ईशा, तुम्ही फक्त ही दुर्गा खरी आहे की खोटी आहे असा आरडाओरडा करतात, मी मात्र त्याचा शोध लावतोय. ही पोलिसांची कामं आहेत ना, मग त्यांना करू देत ना. आणि अभिषेक आहे ना, तिचा नवरा आहे ना तो. त्यावर अमय म्हणतो की आता अभिषेककडनं कुठलीही अपेक्षा करणं चुकीचं आहे. ईशा बोलते की तुला जे करायचं ते कर, मी तुला एक गोष्ट सांगायला आली.
त्यावर अमय म्हणतो की लंडनला जायची धमकी देतेस का परत? त्यावर ईशा म्हणते की नाही, मला डायव्होर्स पाहिजे. त्यावर अमय म्हणतो की डायव्होर्स आणि माझ्यापासून? कारण मला माझा नवरा अशा गोष्टीत अडकलेला नकोय, तू डिसाईड कर काय करायचं, असं म्हणून ईशा तिथून निघून जाते. इकडे अजिंक्य विचार करू लागतो की अचानक ही दमयंती सूड घ्यायच्या भाषेत का बोलू लागते. इथून मागे तर अशा भाषेत कधी बोलली नव्हती. ही खरंच बोलते की हिला कोणी बोलायला भाग पाडलंय. तेवढ्यात अवंतिका तिथे येते आणि चहा घ्या म्हणते. त्यावर अजिंक्य मला नकोय असं म्हणतो. त्यावर अवंतिका म्हणते की अहो पण तुम्हीच मागितला होता ना. अवंतिका म्हणते की मी तुमच्या हाताखालची नौकर नाहीये, इथून पुढे तुमचे कामं तुम्ही करत जा. त्यावर अजिंक्य म्हणतो की ए बाई जा इथून. पुढे अवंतिका विचारते की काय हो, काय झालंय, दुसऱ्याचा राग माझ्यावर का काढताय? त्यावर अजिंक्य म्हणतो की तुझं तोंड पाहिलं का, माझं डोकं खराब होतं. त्यावर अवंतिका म्हणते की इतके दिवस मी होते ना म्हणून, नाही तर दुसरी कोणी असती ना तर केव्हाच निघून गेली असती सोडून. तर अजिंक्य बोलतो की उगाच काही बोलू नकोस, हाऊसिंग प्रोजेक्ट एक तर मार्गी लागत नाहीये आणि त्यावर तुम्ही बायका डोक्याचं खलबत्तं करता, राग नाही येणार तर काय. त्यावर अवंतिका म्हणते की उगाच माझ्यावर खापर फोडू नका. अमय येऊन दादासाहेबांना सांगतो की आम्ही शांतारामला पकडून कोठारात ठेवलं आहे. त्यावर दादासाहेब म्हणता बरं, मग कोण आहे तो, कोणाचा माणूस आहे? त्यावर अमय म्हणतो की नाही, अजून त्याने उपयोगाची माहिती काही सांगितली नाहीये. साहेब म्हणतात की माणूस समोर आहे, सिम कार्ड त्याच्या नावाचं आहे. त्यावर अमय म्हणतो की हो दादासाहेब, पण त्याने ते सिम कार्ड फक्त त्याच्या नावावर घेतलं होतं, पण वापरलं कधीच नव्हतं. त्यावर दादासाहेब म्हणतात की तो खोटं बोलतोय आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय. त्यावर अमय म्हणतो की हो दादासाहेब, तो काही गावगुंड नाहीये, तो साधा माणूस आहे. त्यावर दादासाहेब म्हणतो की चिरंजीव, तुम्ही असं कसं लवकर कोणावर विश्वास ठेवता? जा आणि त्याला चांगली 3rd डिग्री द्या, चांगली चांबडी खोलून काढा त्याची, त्याशिवाय तो तोंड उघडणार नाही. दादासाहेब म्हणू लागतात की अहो माणूस सापडलाय, जोपर्यंत त्याचा त्या व्हिडिओबद्दलचा कबुली जबाब मिळत नाही तोपर्यंत आत सडवा त्याला. हे सगळं माईसाहेब चोरून ऐकत असतात. अमय म्हणतो की दादासाहेब आणखी एक गोष्ट सांगायची होती. घरात जे काही चाललंय त्यामुळे ईशा खूप डिस्टर्ब झाली आहे, लंडन शिफ्ट व्हायचं म्हणते. त्यावर दादासाहेब म्हणता चिरंजीव, आधी एका कामातनं मोकळं तर व्हा, तुम्ही काय एक एक रेल्वेच्या डब्यासारख्या अडचणी घेऊन येताय माझ्याकडे. झालंय तुमचं, बायकोला मॅनेज कसं करायचं ही आता शिकवू का तुम्हाला आम्ही? त्यावर अमय म्हणतो मॅनेज? दादासाहेब, मी प्रेम केलंय तिच्यावर, तिची फसवणूक नाही करू शकत. त्यावर दादासाहेब म्हणतात की चिरंजीव, फसवायला कोणी सांगितलंय तुम्हाला? अहो शब्द द्यायचा, आश्वासनं द्यायची आणि ती पूर्ण करायची, स्वप्न दाखवायची. जो यशस्वीपणे करतो ना तोच खरा राजकारणी. आम्ही आयुष्यभर हेच तर केलं, तुम्हाला नाही जमणार का ते? बरं, आम्ही काढतो सुनबाईची समजूत, तुम्ही जा आता. इकडे माईसाहेब जग्गू मामाकडे येऊन म्हणतात की जग्गू, आम्ही एक खबर घेऊन आलोय. त्यावर जग्गू विचारतो की कसली खबर तायडे? बोलू लागतात की आम्ही दुर्गाला कड्यावरून ढकलण्याचा व्हिडिओ ज्याने काढला होता तो माणूस दादासाहेबांना सापडला आहे. त्यावर जग्गू मामा म्हणतो काय, पण त्यांना कसं कळालंय? त्यावर माईसाहेब म्हणतात की ते नाही माहीत आम्हाला, पण या कामामध्ये अमय मात्र त्यांना मदत करतोय. माईसाहेब बोलतात की आम्ही आता तेच चोरून ऐकत होतं, अमय आणि इन्स्पेक्टर साळुंके ते दादासाहेबांना या कामात मदत करताय. पुढे जग्गू मामा म्हणू लागतो की म्हणजे तायडे, अमयने तो व्हिडिओ पाहिला असेल. त्यावर माईसाहेब घाबरून म्हणतात की नाही नाही, असं होऊन चालणार नाही. जर तो व्हिडिओ अमयने पाहिला तर ते काय विचार करतील आमच्याबद्दल. जग्गू म्हणतो की आता काय करायचं तायडे? त्यावर माईसाहेब म्हणतात की आता आपण त्या माणसाला आपल्या तावडीत घेतलं पाहिजे. काही पण झालं ना, या गोष्टीतून मी सही सलामत बाहेर पडायला पाहिजे. जग्गू मामा म्हणतो की तायडे, तू काहीच काळजी करू नको, आम्ही दादासाहेबांनी यातलं काहीच कळू देणार नाही. तू फक्त अमयला तुझ्या बाजूने कर, नाहीतर दादासाहेबांचा काहीच भरोसा नाही. आणि तो अभिषेक जसा त्या बायकोच्या नादी लागून येडा झालाय तसा अमय पण गेला तर काय होईल तुझं? त्यावर माईसाहेब म्हणता की नाही, आमची दोन्ही पोरं आम्ही आमच्यापासून लांब जाऊ देणार नाही. इकडे अवंतिका तिच्या आईला फोन करून म्हणते की मम्मे, अगं काय सांगू तुला, आमच्या लग्नाला एवढे दिवस झाले पण या माणसामध्ये काडीचाही फरक पडला नाही. आता असं वाटतंय की सरळ तिकडे निघून यावं. तेवढ्यात अवंतिकाला एक व्हिडिओ मेसेज येतो. अजिंक्यराव व दमयंती एकत्र असल्याचा व्हिडिओ असतो. हे बघून अवंतिकाला मात्र मोठा धक्का बसतो. इकडे दुर्गा अभिषेककडे येते आणि अभिषेक म्हणून आवाज देते. त्यावर अभिषेक, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही असं म्हणून तिथून जायला लागतो. त्यावर दुर्गा म्हणते मलाही तुझ्याशी काही बोलायचं नाही, पण फक्त एक रिक्वेस्ट होती. पुढे दुर्गा बोलू लागते की अभिषेक, देवसुद्धा एक चूक माफ करतो आणि मी तुझी फसवणूक खरंच नाही केली आहे. तू जर माझ्यावर एकदा जरी खरं प्रेम केलं असेल तर एक गोष्ट करशील,
त्यावर दुर्गा तिची डायरी पुढे करते आणि अभिषेकला म्हणते फक्त एवढं वाच. त्यावर अभिषेक म्हणतो काय हे? त्यावर दुर्गा म्हणते की तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे. असं बोलून दुर्गा तिथून निघून जाते. अभिषेक ती डायरी घेतो व वाचू लागतो. त्यात दुर्गांच्या बाबाची गोष्ट लिहिलेली असते. त्या डायरीत लिहिलेलं असतं की तुझा बाबा देव माणूस होता, गोरगरिबांचा वाली होता, देशमुखांच्या वाड्यातून कधीही कोणी रिकाम्या हाती परत आलं नाही. रोज झालेल्या गोष्टी दुर्गाचे बाबा त्या डायरीत लिहायचे. त्यावर दुर्गा एक दिवस विचारते, बाबा तुम्ही रोज या डायरीत काय लिहित असतात? त्यावर बाबा म्हणतात की दुर्गाची गोष्ट. पुढे अभिषेक डायरी वाचू लागतो. त्यात विश्वासराव व दादासाहेबांमध्ये झालेल्या भांडणाचं कारण लिहिलेलं असतं. विश्वासराव म्हणतात की दादासाहेब तुला लाज नाही वाटली? तू शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे स्वतःच्या घशात घातले. त्यावर दादासाहेब म्हणतात की चालतंय की विश्वासराव, एवढा काय लोड घेताय? त्यावर विश्वासराव रागावून दादासाहेबांच्या खाणकण कानामागे लावतात आणि म्हणतात की तू आमच्या पक्षाला लागलेली कीड आहेस. दादासाहेब म्हणतात की तू खूप मोठी मिस्टेक केली विश्वासराव, अंगाला हात नव्हता लावायला पाहिजे. आता बघ तुझ्या तिरडीचं तेरावण नाही काढलं तर अख्खा जिंदगी हा दादासाहेब अर्धी मिशी काढून फिरेल. आणि याच ठिकाणी आजचा हा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.